Good morning everyone. Students, now we are going to learn chapter number 9 and lesson name. Chapter name is motion and types of motion. Motion म्हणजे काय पहा तर the continuous displacement of an object म्हणजे वस्तू. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय पहा चेंज इन द प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट्स. चेंज म्हणजे बदल होतात, स्थानांतरण होतात. कशाचं? इन द प्लेस म्हणजे जागा. ओके, तर त्या वस्तूची जी जागा आहे ती सतत बदलत असते, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आता प्लेस म्हणजे जागा, प्लेसमेंट म्हणजे ठरलेली जागा, त्याला पुढे डिस लागलेला आहे म्हणजे जागा ही बदलते. कोणाची? वस्तूची. सतत जी जागा बदलते त्यालाच म्हणायचं, जी जागा जी चेंज होते त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. ओके, आणि मग ही डिस्प्लेसमेंट जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होते. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. आता या ठिकाणी आपण पाहूयात, काही इथं ऑब्झर्व करूयात. काही आपल्याला इथं फिगर दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी हा बॉल आहे. हे बॉल या पायाने मारल्यानंतर ह्याचं काय झालेलं आहे? डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ह्याला एक मूवमेंट प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, ह्याला हालचाल झालेली आहे. स्टुडंट्स, वी कॅन सी इन अवर डे टू डे लाईफ मेनी मूविंग ऑब्जेक्ट्स. आपण खूप ऑब्जेक्ट्स मूविंग होताना पाहतो. हा भोवरा असेल, हा चेंडू असेल. आता पहा, हा विद्यार्थ्याचा हा स्टुडंट्सनी हा चेंडू असा वर फेकलेला आहे. माहीत असं लाईन दिलेलं आहे. तर आपल्याला हेच ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे लाईनमध्ये गेलेलं आहे. हा भोवरा इथं राऊंड शेपमध्ये फिरतो, राऊंड शेप दाखवलेला आहे. त्या ठिकाणी हा कोण आहे? तर हा जो पॉट जो तयार करत आहे, तर हे असं राऊंड शेपमध्ये ह्याचं काय असतं? मोशन असतं. एरोप्लेन हे एका लाईनमध्ये याची मोशन असायची, मुवमेंट एका लाईनमध्ये असतो. तर हे पॉटरमॅनचं जे वर्क चाललेलं असतं हे राऊंड शेपमध्ये आहे. त्यानंतर हे मागं जे आपण पॉट ठेवलेले पाहत आहोत ह्याची मुवमेंट नाही आहे. मग हे मुवमेंट नाही म्हणजे हे इन मोशनमध्ये नाही, त्याला मोशन नाही, यालाही कोणतीही मोशन नाही. आता स्टुडंट्स एका ठिकाणी स्थिर आहे. मग या स्टुडंट्सला मोशन नाही आहे, हा स्थिर आहे. पण याने चेंडूला काय दिलेलं आहे? फोर्स लावलेला आहे आणि हे वर फेकलेलं आहे. त्यामुळे मग ह्याला चेंडूला एक मोशन आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्या चेंडूला मोशन आहे. हा पाय यांनी वर उचललेला आहे म्हणजे या पायाला काय आहे? मोशन आहे. ऑब्झर्वेशन असं बारीक करायचं असतं. सांगायचा मुद्दा काय तर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे पिक्चरमधले ऑब्जेक्ट्स सारे इन मोशनमध्ये आहेत, पण त्यांची मोशन जी आहे ती डिफरंट आहे, वेगवेगळी आहे. इथं राऊंडेबल आहे, इथे राऊंडेबल आहे, इथं हे एका लाईनमध्ये आहे, इन स्ट्रेट लाईनमध्ये आहे. मग अशा पद्धतीने इथं पुन्हा हे एका ठराविक बिंदूतून हे पास होत असतात, हे राऊंड जरी असलं तरी. तर ह्यावरून ह्याचे काय पडलेले आहेत तर म्हणूनच म्हटलेलं आहे टाइप्स ऑफ मोशन. मला लक्षात म्हणजे मोशनची जी डायरेक्शन आहे ती वेगवेगळी आहे आणि त्यावरून त्याचे टाईप पडले. ओके, मग देअर आर टू मेन टाईप ऑफ मोशन. किती टाईप आहेत मोशनचे तर 2, लाइनर मोशन अँड नॉन लाइनर मोशन. आता हे एका लाईनमध्ये आहे म्हणून हे आहे लाइनर मोशन. नळाचं पडणारं पाणी लाइनर मोशन. तुम्ही रस्त्यावरून सायकल चालवता लाइनर मोशन. रेल्वे गाडी जाते एका लाईनमध्ये जाते, कार गाडी एका लाईनमध्ये जाते, लाइनर मोशन. म्हणजे ते जे वस्तू आहेत तर पहा आता इथं मोशन दिलेलं आहे. व्हाईल वेटिंग फॉर अ बस ॲट अ बस स्टॉप अदर व्हेइकल्स ॲपियर टू बी इन अ स्टेट ऑफ मोशन. तर आपण बस स्टॉपवर थांबले असताना आपल्याला काही व्हेइकल्स जाताना दिसतात, ते एका मोशनमध्ये असतात. ओके, त्यानंतर दुसऱ्या बाजूला पहा, व्हेन यू आर इन मोशन युअरसेल्फ अ स्टील ऑब्जेक्ट्स ॲपियर टू बी मुव्हिंग. आपण जेव्हा गतीमध्ये असतो, म्हणजे आपण रेल्वेमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला इतर झाडे मागे जाताना दिसतात. आपण गाडीवर गाडी चालवत असतो, इतर झाडे इतर वस्तू मागे जाताना
दिसतात. फॉर एक्झाम्पल पहा, द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. आपण रेल्वे गाडीत बसलो असतो त्यावेळेला मग काही ट्रीज असतील, काही स्टोन्स असतील, काही रिव्हर असेल, हे आपल्याला बॅक साईडला जाताना, बॅकवर्डला जाताना दिसतात. इफ अन ऑब्जेक्ट इज सीन बाय अन ऑब्झर्वर टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली. आपण ऑब्झर्वेशन करत असतो, आपण तर इथं झाडे मागे जात नसतात, आपण आपली प्लेस सारखी कंटिन्युअसली चेंज करत असतो. ठीक आहे. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. त्यालाच म्हणायचं मोशन. पहा, चेंज ऑफ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. सोपं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना. पहा, चेंज इन द प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. कशाला म्हणायचं आलं लक्षात? अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. वस्तू जी आहे ती कंटिन्युअसली हालचाल करत असते. मग पहा, देअर आर टू मेन टाईप ऑफ मोशन. टू टाईप, पहिल्यांदा काय आहे? दोन टाईप आहेत, लायनर मोशन आणि सेकंड आहे नॉन लायनर मोशन. आता लाईन म्हणजे एक सरळ रेषा, आपण त्याला म्हणतो लाईन. मग एका सरळ रेषेमध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टची मोशन असेल तर त्याला म्हणायचं लायनर मोशन. आता ही रेल्वे गाडी एका सरळ रेषेत जाते, ही कार एका सरळ रेषेत चालते, आपण वरून टेरेसवरून फेकलेला चेंडू सरळ रेषेमध्ये खाली येऊन पडतो. ह्यांची जी मोशन आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये आहे. आलं लक्षात? मग ज्या वेळेला एखाद्या वस्तूचं मोशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लायनर मोशन. ठीक आहे. पहा, अन ऑब्जेक्ट इन लायनर मोशन शॉज डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ज्या वस्तूची जी गती आहे ती एका सरळ रेषेमध्ये असेल तर त्याला म्हणायचं लायनर मोशन. तर पहा, मग अशा पद्धतीने दुसरं काय आहे? या ठिकाणी आपण चेंडू टाकलेला आहे तर फ्लोअरवरून, उंचावरून तो लायनर असतो. त्याचबरोबर आता दुसरं कुठलं आहे ना, असं पडणारं पाणी एका सरळ रेषेमध्ये पडतं. झाडाचं फळ तुम्ही ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे, झाडाचं फळ एका सरळ रेषेमध्ये पडतं, त्याला म्हणायचं लायनर मोशन. त्यानंतर पहा, आता लायनर मोशनची सुद्धा त्या दुसरा प्रकार कोणता सांगितलं मी? नॉन लायनर मोशन. एका सरळ रेषेमध्ये नसतात, त्याचे पुन्हा टाईप आहेत. ऑस्किलेटरी मोशन पाहूयात आपण, त्याचे पुन्हा हे नॉन लायनर मोशनचे पुन्हा पहा. नॉन लायनर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. तिचं गती एका सरळ रेषेमध्ये नसते. पहा, डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. ऑब्जेक्टची जी मोशन असते ती एका सरळ रेषेमध्ये नसते, म्हणून त्याला म्हणायचं नॉन लायनर मोशन. मग त्याचे टाईप आहेत पहा इथे. तर ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी मोशन हा झोपाळा पुढे मागे जे होतो, घड्याळाचा काटा, घड्याळाचं जे दोलक हे पुढे मागे होतं तर त्याला म्हणायचं ऑस्किलेटरी मोशन. अजून आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे पहा, ऑस्किलेटरी मोशन नंतर आपण पाहतो आपल्या घरातला पंखा राऊंड फिरतो, मेरीगो राऊंड हा गोल गोल फिरत असतो. ठीक आहे. मग ते जे गोल गोल फिरतात तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन, सर्कल. तर पुढचा टाईप आहे नॉन लायनरचा सर्क्युलर मोशन. त्यानंतर पिरियडिक मोशन. त्याचबरोबर रँडम मोशन, ज्याला कोणतीही गती नसते त्याला म्हणायचं रँडम मोशन. तर हे नॉन लायनर मोशनचे टाईप आहेत पहा. ह्या ठिकाणी फुलपाखरू, याला एक ठराविक दिशाही नसते, डायरेक्शन नसतं, त्यांना म्हणायचं काय? म्हणायचं त्यांना रँडम मोशन. आलं लक्षात? नॉन लायनरचे पुन्हा 4 टाईप आहेत, ऑस्किलेटरी, सर्क्युलर, रँडम आणि पिरियडिक मोशन. आता आपण एक एक पाहूयात. आता पुन्हा आपण जर पाहिलं लायनर मोशनचे पुन्हा 2 टाईप आहेत. लायनर मोशनचे 2 टाईप आहेत पहा. या ठिकाणी हे सोल्जर्स जे चाललेले असतात त्यांचं जे पिरियड असतं ते सेम असतं. सगळ्यांचं जे
हे जे परेड करतात पहा सोल्जर आपल्याला आपण पाहत असतो ना, त्यांचं परेड कसं असतं, सेम असतं. हे पायाची हालचाल सेम असते, हाताची हालचाल ही सेम असते, बरोबर आहे. मग त्यांच्यामध्ये कोणताही डिफरंट दिसत नसतो. त्यांचं जे मोशन सेम असल्यामुळे त्याला काय म्हणायचं तर युनिफॉर्म लाईनर मोशन. त्यांच्या ज्या मोशनची जी गती जी असते ती समान असते, सेम असते, तर त्याला काय म्हणायचं आपण युनिफॉर्म लाईनर मोशन. ठीक आहे. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय an object along a straight line in unit time in the same, म्हणजे त्यांची जी गती असते ती बदलत नसते, एक सारखी असते. त्यांना म्हणायचं युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी. आपण म्हणतो की नाही वर्गामध्ये आम्हाला युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखापणा. मग एकसारखा जो पणा असतो त्यालाच म्हणायचं युनिफॉर्म. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं युनिफॉर्म. ओके. मग अशा पद्धतीने म्हणून ह्यांना युनिफॉर्म लाईनर मोशन. आता तुम्ही जर दुसरं जर बघितलं रेषीय गतीचं उदाहरण जर आपण पाहिलं लाईनर मोशनचं, या ठिकाणी पहा. आता ही मुलगी घसरगुंडीवरून घसरत येते. मग घसरत तरी येत असते ही मुलगी, परंतु ती घसरत येत असताना घडतं काय मुलांनो, तर ती सुरुवातीला एकदम इथून स्लोली येते. पहा तिची गती अशी चेंज होत जाते, स्लोली येते. मग ती हात सोडते. ज्यावेळेला ती एकदम खाली येईल त्यावेळेला तिची गती एकदम फास्ट होते. थोडक्यात काय तर डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप ऑन चेंजिंग. पहा इथं त्यांचं टाईम जे आहे ते चेंज होत असतं. त्यांच्या मोशनची जे टायमिंग आहे ते सतत बदलत असतं. आता तुम्ही शाळेतून निघालात, घरी निघालात, एका सरळ रेषेमध्ये जरी आलात, समजा सपोज तुमची शाळा आणि घर एका सरळ रेषेमध्ये आहे, एका सरळ रेषेमध्ये तरी येतात, पण तुमची गती बदलते. तुम्ही शाळेतून निघताना, घरातून निघताना तुम्ही स्लोली निघता, मग शाळेची घंटा वाजते, मग तुम्ही जरासं फास्ट येता. मग या ठिकाणी नॉन युनिफॉर्म लाईनर मोशन. इथं गती ही सतत बदलत असते. आलं लक्षात. पहा मग दीज आर टू मेन टाईप्स ऑफ लाईनर मोशन. त्याचे दोन टाईप आहेत लाईनर मोशनचे, युनिफॉर्म लाईनर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लाईनर मोशन. पहा इथे या ठिकाणी डेफिनेशन दिलेलं आहे. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम. तर त्याचं जे युनिट म्हणजे एकक, ठीक आहे, तर त्याची जी गती आहे एक सारखीच असते, ती चेंज होत नाही. त्याला म्हणायचं युनिफॉर्म लाईनर मोशन. आणि या ठिकाणी पहा व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग. त्यांची गती सारखी चेंज होत असते. मग द मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लाईनर मोशन. आलं लक्षात. आता नॉन लाईनर मोशनचे आपण टाईप पाहूयात. पहा या ठिकाणी ऑस्किलेटरी मोशन. ऑस्किलेटरी म्हणजे दोलक. तर द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट स्विंगिंग बॅक अँड फोर्थ दॅट इज ऑस्किलेटिंग इज कॉल्ड ऑस्किलेटरी मोशन. त्यांना पहा तर एखाद्या वस्तूला गती प्राप्त होते ती कशामुळे, आंदोलनामुळे. आता हा झोका इथं सेंटरला असतो, सेंटरला स्थिर असतो. मग आपण त्याला फोर्स लावलं की ते ह्या बिंदूला जातो. सपोज हा ए बिंदू आहे, पुन्हा ए मधून पुन्हा इथं सेंटरला सी मानू आपण, सी मधून पुन्हा हा बी ला जातो. परत हा बी वरून ए ला आलं की आपण त्याला म्हणतो एक आंदोलन झालं. तर एक हिचं आंदोलन झालेलं असतं. ठीक आहे. मग ह्या आंदोलनामुळे त्याला काय प्राप्त होते, मोशन प्राप्त होते. त्याची मुवमेंट ही चाललेली असते, म्हणून त्याला म्हणायचं ऑस्किलेटरी मोशन. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आता हे ऑब्जेक्ट आहे, त्याचं मोशन कसं होतं पहा, बॅक अँड फोर्थ. बॅक अँड फोर्थ झाल्यामुळे त्याला एक ऑस्किलेटिंग प्राप्त झालेलं असतं. ऑस्किलेटिंग म्हणजे आंदोलन प्राप्त झालेलं असतं. मग झोका, ठीक आहे, आपण जे झोका बसतो ते. त्यानंतर काय आहे बरं,
फ्लॅपिंग विंग्स ऑफ अ बर्ड म्हणजे पक्ष्यांचे जे पंख असतात की नाही त्या पंखांचं विंग्स ऑफ ए बर्ड पक्ष्यांचे पंख ते. त्यानंतर द निडल ऑफ स्विंग मशीन मशीनची सुई. व्हायब्रेटिंग डायफ्राग्राम ऑफ अ तबला और ड्रम किंवा तबला जे असतं ना त्यांचं जे हे असतं त्याला काय म्हणायचं कंप पावणे ते कंपन पावतात ते सुद्धा ऑस्किलेटरी मोशनचीच उदाहरणं आहेत. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूयात सर्क्युलर मोशन. तुम्ही बागेमध्ये जातात तिथं मेरी गो राऊंड असतं तर ऑस्किलेटिंगच्या या ठिकाणी सोप्या पद्धतीमध्ये डेफिनेशन सांगितलेलं आहे पहा. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑस्किलेटिंग. ऑस्किलेटिंग म्हणजे आंदोलनं प्राप्त झाल्यामुळे काय होतं ते स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑस्किलेटरी मोशन. हा जो का ऑस्किलेटरी मोशन आहे हे पक्ष्यांचं हे पंख फडफडवणं वर जातं पुन्हा हे सेंटरला येतं पुन्हा खाली येतं ऑस्किलेटरी मोशन. ठीक आहे. त्यानंतर आता मेरी गो राऊंड असेल त्यानंतर हे काय हँड्स ऑफ अ क्लॉक असेल. हे हँड्स ऑफ अ क्लॉक म्हणजे हे सर्क्युलर मोशन आहे आणि तेच हे जे आहे हे दोलक तर हे याला म्हणायचं पुन्हा ऑस्किलेटरी मोशन. ठीक आहे. हे मेरी जॉईंट व्हील आहे हे काय असं हे सर्क्युलर मोशन असतं. पहा द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ म्हणजे मार्ग. तर एखादी वस्तूचा वर्तुळाकार फिरण्याचा जो मार्ग त्याची जी मुवमेंटची जी मार्ग असतं पाथ असतं ते कसं असतं सर्क्युलर असतं वर्तुळाकार असतं म्हणून इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आलं लक्षात. मग हे नॉन लाईनर आहे ह्याला एक लाईन असते का सर्क्युलरच आहे म्हटलं तर लाईन नाहीच म्हणून हे नॉन लाईनर मोशन. मेरी गो राऊंड त्यानंतर जॉईंट व्हील त्यानंतर हे हँड्स ऑफ अ क्लॉक हे सारे ह्यांचं जे रूट आहे हे रूट सर्क्युलर पाथमध्ये असतं. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तर तुम्ही अजून कोणकोणते पाहिलेले आहेत पहा लायनर मोशनमध्ये. तर रॉकेट लॉन्च्ड फ्रॉम ग्राउंड आपण ग्राउंडवरून हे करतात रॉकेट सोडतात लायनर मोशन आहे. ठीक आहे. त्यानंतर मुवमेंट ऑफ अ सिलिंग फॅन ऑस्किलेटरी मोशन आहे त्या ठिकाणी. सिलिंग फॅन सर्क्युलर मोशन आहे. त्यानंतर मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन सूर्याभोवती पृथ्वीचे फिरणे काय आहे ते सर्क्युलर मोशन. अजून खूप गोष्टी असतात आपल्या सर्क्युलर मोशन हे लक्षात येतात. तुम्ही येथे ठिकाणी सायकल चालवत असता सायकलचं चाक हे सर्क्युलर मोशन आहे हे चाक सर्क्युलर मोशन आहे पण दोन्ही चाक ज्या वेळेला तुम्ही सरळ रेषेमध्ये जाता पुन्हा ते होतं लायनर मोशन. इथं अजून एकाच वस्तूमध्ये अनेक मोशन इथं कन्सिडर्ड असतात त्यांचा समावेश केलेला असतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे मोशन आपण जे परिसरामध्ये आपण जे मोशन पाहतो तर त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करणार आहात. आलं लक्षात.